वरळीत ठाकरेंकडून 2 उमेदवार जाहीर. सुनील शिंदेंचे भाऊ निशिकांत शिंदेंना उमेदवारी तर किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार तर भाजपकडून स्वबळाचा नारा. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा. पुण्यात आमची यादी फायनल. सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागांचा प्रस्ताव. भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याचा दावा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती. राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता. मुंबई वाचली पाहिजे. संकट नीट ओळखा. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा. राज ठाकरेंचा कानमंत्र. तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांचा मनसेच्या पदाचा राजीनामा. उमेदवारीसाठी राज ठाकरेंकडे वारंवार केली विनवणी. उमेदवारी यशवंत किल्लेदार यांना दिल्यानं स्नेहलता जाधव नाराज. कोल्हापुरात भाजपमध्ये नाराजी नाट्य. सरचिटणीस धनश्री तोडकर तिकीट न मिळाल्यानं नाराज. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. मुंबईमध्ये काँग्रेसच्या 70 जागांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीची खिरापत वाटलेली बघायला मिळते. मुंबईतून महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये काँग्रेसच्या 70 जागांची पहिली यादी जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. काँग्रेसने अखेर मुंबईतल्या 70 जागांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे. मुंबईमधून काँग्रेसच्या 70 जागांची पहिली जी यादी आहे ती समोर आल्याची माहिती सध्या समोर येते. या 70 जणांमध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे. आपण बघतो मुंबईमधून महत्त्वाची बातमी समोर. मुंबईत काँग्रेसच्या 70 जागांची पहिली जी यादी आहे ती बाहेर आलेली आहे, जाहीर करण्यात आलेली आहे आणि अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीची खिरापत वाटल्याचं बघायला मिळतं. सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. सुस्मिता, 70 जागांची पहिली यादी जाहीर तर झाली, मात्र यात अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं बघायला मिळत आहे. खरं तर या सगळ्या यादीमध्ये 70 नाही तर 87 जागांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातली ही यादी काँग्रेसकडनं आज जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये जिथे जिथे काँग्रेसचं प्राबल्य आहे अशा जोगेश्वरी, मालाड, अंधेरी, कुलाबा अशा महत्वाच्या ठिकाणच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या जागा वाटपाच्या समीकरणामध्ये 65 जागा या वंचितकडनं लढवल्या जाणार आहेत. तब्बल 150हून अधिक जागा मुंबई काँग्रेसच्या वतीनं स्वबळावरती लढण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वीच आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरनं एक्सवरती पोस्ट करत मुंबई काँग्रेसच्या वतीनं ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विशेष करून यामध्ये लक्ष वेधलं जात आहे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या कुटुंबियांचा यामध्ये विशेष सहभाग असल्याचं पाहायला मिळते. असलम शेख यांच्या मुलाचं नाव, हैदरचं नाव यामध्ये पाहायला मिळते. त्यांच्या बहिणीने सुद्धा अर्ज भरलेला आहे. अशाच पद्धतीनं काँग्रेसच्या पूर्व काही मोठ्या चेहऱ्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा, पूर्व आमदारांनी सुद्धा आपल्या कुटुंबियांना नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळं अल्पसंख्याक समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक चेहरे सुद्धा या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आजपासूनच अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची सुद्धा सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 87 जागा या जाहीर करण्यात आल्या आहेत. निश्चित. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईत काँग्रेसच्या 87 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीची खिरापत बघायला मिळते. मुंबईमधून काँग्रेसच्या 87 जागांची पहिली जी यादी आहे ती जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या उंबरठ्यावरती असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि भावनिक निर्णय घेतलेला आहे. जागा कमी मिळत असतील तर माझ्यासाठी जागा अडवू नका, माझ्या कार्यकर्त्यांना संधी द्या, असं म्हणत जंजाळ यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाराज होऊन त्यांनी प्रचार कार्यालय सोडले. युती जर झाली तर काही सिटिंग नगरसेवकांचं तिकीट कटतंय आणि त्यातूनच ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काय सांगाल, तुमची ही नाराजीचं नेमकं कारण काय? नाराज वगैरे मी बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत आणि जे काही आतापर्यंत इच्छुकांची संख्या आहे ती प्रचंड आहे आणि जी माहिती मिळाली की युतीमध्ये अतिशय कमी जागा आपल्याला मिळत आहे आणि जवळपास 7 नगरसेवक जे स्टँडिंग आहे त्यांची तिकीट या ठिकाणी कट होणार आहे, कारण त्या जागा भारतीय जनता पार्टीला सोडल्या जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यकर्त्यावर खरं तर अन्याय आहे. मी असं म्हणत नाही की 100% कार्यकर्ते यामध्ये उभं राहतील किंवा त्यांचं काम होईल, परंतु आता आपण जर बघितलं की ज्या प्रभागामध्ये 40 आपले पदाधिकारी इच्छुक आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्याला जागा सोडल्या जात नसतील आणि खऱ्या अर्थानं त्या सगळ्या जागा निवडून येण्यासारख्या आहे. कोणत्याही कंपनीने जर सर्व्हे केला तर कोणी सांगू शकतं की त्या जागा निवडून येण्यासारख्या आहे. मग अशा जागा जर सोडल्या जात असतील तर कुठंतरी तो कार्यकर्ता तिथून त्याच्यावर अन्याय होणार आहे. तर माझी भूमिका अशी की मी स्वतः निवडणुकीत लढणार नाही. मला जी काही जागा या ठिकाणी सोडल्या जाईल त्या जागेवर मी एखादा चांगला कार्यकर्ता उभं करून त्याला निवडून आणेन. आताही तुमचे डोळे पाणावले आहात. कार्यालयातून तुम्ही रडतच नाही. बाहेर पडलात. रडलो वगैरे नाहीये. असे मला लोकसभेचं तिकीट नाकारलं गेलं त्यावर रडलो नाही. विधानसभेने दिलं त्यावर रडलो नाही. नाही, मी 3 दिवसापासून मी जागलेलो आहे. 3 दिवसापासून युतीची बोलणी होतीये. रात्री 4-4 वाजेपर्यंत आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करतोय. 4-4दा 5-5 ता वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही याद्या काढतोय. 4-4दा 5 वाजता आम्ही त्या प्रभागामधली आपली शिवसेनेची ताकद काय हे तपासतोय आणि गेल्या 15 दिवसापासून झोपच नाही. त्याच्यामुळे डोळे कदाचित तसे झाले असेल आणि थोडं वाईटही मनाला वाटतंय की आपण जिल्हा प्रमुख असताना आपण आपल्या कार्यकर्त्याला जे सक्षम निवडणूक आहेत, निवडणूक जिंकू शकतात, त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. आणि असे कार्यकर्ते की जे निवडून येण्याची शक्यता तीळ मात्र नाही, अशाच लोकांना जागा सोडून या ठिकाणी पक्षाचं नुकसान केलं जातंय. युती झाल्यामुळे आणि जागा कमी असल्यामुळे कार्यकर्त्याची नाराजी होती. ती नाराजी जर उफाळून आली तर कार्यकर्तेच खुश नसतील तर मग काम कसं करायचं आणि त्या जिल्हाप्रमुख पदावर राहायचं तरी कसं, असा प्रश्न निर्माण होतोय असं त्यांचं स्पष्ट मत आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. जंजाळ यांच्या घराबाहेर असणारा रस्ता शिवसैनिकांनी अडवलेला आहे. तर कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. जंजाळ यांच्या घराबाहेर असणारा रस्ता या शिवसैनिकांनी अडवून धरलेला आहे. पुढची महत्त्वाची घडामोड समोर येते ती म्हणजे भाजप युतीचा प्रस्ताव घेऊन संजय शिरसाट यांच्या घरी दाखल झालेली आहे. प्रस्ताव दिल्यानंतर युती होईल की पुन्हा चर्चा, यावरती लक्ष आहे. मात्र भाजप अखेर संजय शिरसाट यांच्याकडे प्रस्ताव घेऊन दाखल झालेली आहे. भाजप युतीचा प्रस्ताव घेऊन संजय शिरसाट यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते. आता प्रस्ताव दिल्यानंतर युती होणार की चर्चा होईल परत, यावरती लक्ष आहे. अविनाश कानडचे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. अविनाश, प्रस्ताव दिल्यानंतर युती होईल की पुन्हा चर्चा? नक्कीच आपण जर बघितलं तर 11 बैठका ह्या संपलेल्या आहेत आणि आता संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती ही 12वी बैठक सुरू आहे. बंद लिफाफ्यामध्ये भाजप आपला प्रस्ताव घेऊन आल्याची देखील चर्चा आहे किंवा तशी माहिती मिळते. आता संजय शिरसाट यांनी सकाळी पण बोलले होते की भाजपला आम्ही अल्टिमेटम दिलाय किंवा भाजपला तशी विचारणा केली की तुम्ही तुमचा प्रस्ताव द्या, त्यानंतर आपण निर्णय घेऊ. आता भाजप तो प्रस्ताव घेऊन संजय शिरसाट यांच्या घरी आलेले आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर भाजप शहर अध्यक्ष किशोर शितोळे असेल आणि त्यासोबतच आमदार संजय
केनेकर हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आता संजय शिरसाट त्या प्रस्तावावर काय सकारात्मकता दाखवतात आणि वरिष्ठांवर पुन्हा एकदा हा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टाकला जाईल का प्रस्तावावरती, हे पाहावं लागेल की 12वी बैठक आता ही अंतिम ठरेल की यानंतर पुन्हा बैठकीचा सिलसिला चालू राहील हे देखील बघावं लागेल. पण दुसरीकडे मोठी घटना अशी घडली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ ते प्रचंड नाराज आहेत आणि भाजप आमचे 7 सिटिंग नगरसेवक काढतंय आणि जर कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी जिल्हा प्रमुख म्हणून का राहावं आणि मी का निवडणूक लढवावी म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या युतीमुळे आता शिवसेनेमध्ये देखील मोठं नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळते. तिकडं राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले तर दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याकडे अगदी त्यामुळे आता युती होते की पुन्हा चर्चेचा सिलसिला सुरू राहतोय पाहणं महत्वाचं असेल. अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी.